नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ शांत मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण ऐका. कारण आज आपण कोणतीही भीती निर्माण करणारी गोष्ट नाही तर जागरूकता, विचार आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याचा संदेश घेऊन आलो आहोत. अनेक वेळा आपल्या आयुष्यात मोठ्या अडचणी बाहेरून येत नाहीत तर गैरसमज, घाईघाईने घेतलेले निर्णय, चुकीचा संवाद किंवा जास्त अपेक्षा यामुळे निर्माण होतात. म्हणून या पुढील काही दिवसांमध्ये घाबरून नाही तर समजून घेण्याची फार गरज आहे. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही स्वभावाने उत्साही, पुढे जाणारे आणि निर्णय घेणारे असता. पण काही वेळा हाच वेग आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येकावर पटकन विश्वास ठेवायला लावतो. प्रत्येक जवळचा माणूस चुकीचा असतो असं नाही, पण प्रत्येक गोष्ट न विचारता स्वीकारणं देखील योग्य नसतं. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा: कोणत्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आणि कोणताही मोठा निर्णय भावनेमध्ये घेऊ नका. काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी समजून घेत नाही, काही लोक आपल्याला साथ देत नाहीत किंवा काही लोक अचानक वेगळं वागायला लावतात. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक बदलामागे कारण असतं आणि प्रत्येक परिस्थितीचा अर्थ लगेच समजतोच असं नाही. त्यामुळे शांत राहा, संभाषण स्पष्ट ठेवा आणि मनात शंका वाढू देऊ नका. या काळात तुमच्या वेळेची, ऊर्जेची आणि निर्णयांची किंमत ओळखा. प्रत्येकाला सगळं सांगण्याची गरज नसते. काही योजना पूर्ण होईपर्यंत स्वतःकडेच ठेवा. काही गोष्टींची घोषणा करण्यापेक्षा त्यावर काम करणं अधिक चांगलं असतं. तुमचं ध्येय काय आहे यावर लक्ष ठेवा. कारण जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा बाहेरचा गोंधळ कमी परिणाम करतो. घरामध्ये, कामामध्ये किंवा मित्रांमध्ये एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही तरी लगेच निष्कर्ष काढू नका. प्रत्येक परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ द्या. काही लोक थेट बोलत नाहीत, काही लोकांचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे संवाद वाढवा, पण वाद वाढवू नका. शांतता अनेकदा मोठ्या गैरसमजांना थांबवते. मेष राशीच्या मित्रांनो, पुढचे काही दिवस स्वतःला मजबूत करण्यासाठी वापरा. तुमच्या सवयींकडे बारकाईनं पहा. वेळ कुठे खर्च होतोय ते पहा. तुमच्या ध्येयासाठी तुम्ही रोज काय करता ते लिहून ठेवा. कारण बाहेरचं बदलण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल दिसायला लागतो. आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवा, पण हट्टीपणा कमी करा. स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवा, पण हट्टीपणा कमी करा. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतीलच असं नाही. काही वेळा थांबणं, ऐकणं आणि पुन्हा विचार करणं हेच योग्य उत्तर असतं. संयम ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये तुमच्याकडे एक विशेष संधी आहे. परिस्थिती समजून घेण्याचा, स्वतःला स्थिर ठेवण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याची. तुमच्या स्वभावामध्ये एक गोष्ट खूप सुंदर असते. तुम्ही पटकन पुढे जाता, पटकन निर्णय घेता आणि मनात जे असतं ते स्पष्ट बोलता. पण काही वेळा हाच गुण तुमच्यासाठी आव्हान बनतो. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी थेट बोलणारी असेलच असं नाही. काही लोक शांत राहतात, काही लोक उशिरा प्रतिक्रिया देतात आणि काही लोक आपलं मत स्पष्ट सांगत नाहीत. त्यामुळे पुढील दिवसामध्ये एक गोष्ट करा: लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतींकडे जास्त लक्ष द्या. काही वेळा जवळच्या व्यक्तीकडून निराशा वाटते तेव्हा आपण लगेच निष्कर्ष काढतो. पण प्रत्येक गैरसमज म्हणजे विश्वासघात नसतो. प्रत्येक अंतर म्हणजे नातं संपलं असं नसतं. त्यामुळे एखादी गोष्ट चुकीची वाटली तरी आधी संवाद करा. स्वतःच कथा तयार करू नका, कारण मन जेव्हा अस्वस्थ असतं तेव्हा ते अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजून घेतं.
या काळात तुमच्या योजनांबद्दल थोडा संयम ठेवा. प्रत्येक नवीन कल्पना लगेच सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी तयार होईपर्यंत शांत काम करणं खूप महत्वाचं आहे, कारण काही स्वप्नांना आवाजापेक्षा कृतीची जास्त गरज असते. तुमचं देह स्पष्ट ठेवा. इतर काय म्हणतात लोक याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईमध्ये दिलेले उत्तर आणि विचार करून दिलेले उत्तर यामध्ये खूप फरक असतो. एखादी संधी आली तर लगेच होकार किंवा नकार देऊ नका. आधी विचार करा, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट संधी नसते आणि प्रत्येक कठीण वाटणारी गोष्ट अडथळा नसते. नात्यांमध्येही स्वतःला जपा. जास्त अपेक्षा ठेवू नका, पण विश्वास पूर्णपणे सोडू नका. प्रत्येक व्यक्तीला एक संधी द्या, पण स्वतःच्या मर्यादा विसरू नका. जे लोक तुमच्या सोबत आहेत त्यांची कदर करा आणि जे लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. आर्थिक बाबतीतही थोडा नियोजन ठेवा. भावनेतून खर्च करू नका. छोट्या निर्णयांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा मोठ्या गोष्टी लहान सवयींमधून तयार होतात. वेळ, पैसा आणि ऊर्जा ह्या तिन्ही गोष्टी जपून वापरा. मेष राशीच्या मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःला घाबरू नका. स्वतःला तयार करा. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, वेळ बदलते, पण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो बदलामध्ये मार्ग शोधतो. म्हणून पुढील दिवसामध्ये स्वतःला एक वचन द्या, मी घाई करणार नाही. मी प्रत्येक गोष्ट समजून घेईल आणि मी माझ्या शांततेची किंमत ओळखेन. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील काही दिवसामध्ये तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीकडे संयमानं पाहण्याची गरज नाही, पण प्रत्येक गोष्ट न विचारता स्वीकारण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतील जे अनेक वर्षांपासून तुमच्या सोबत आहेत. काही लोक तुमच्या आनंदात सहभागी झाले, काही लोक अडचणीच्या काळात सोबत उभे राहिले आणि काही लोक फक्त वेळेनुसार आले आणि गेले. त्यामुळे एखाद्या छोट्या प्रसंगाकडे लगेच कोणाबद्दल अंतिम मत बनवू नका, कारण अनेक वेळा गैरसमज हा सत्य नसतो, तो फक्त पूर्ण संवाद असतो. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या स्वभावामध्ये एक वेग आहे. तुम्हाला गोष्टी पटकन समजतात, पटकन निर्णय घेण्याची सवय असते आणि अनेक वेळा तुम्ही मनापासून लोकांवर विश्वास ठेवता. पण पुढील दिवसांमध्ये स्वतःला एक नियम द्या, भावना प्रत्येकाची ऐकून घ्या, पण निर्णय तथ्यांवर घ्या. कोणीतरी काही बोललं म्हणून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणीतरी शांत आहे म्हणून याचा अर्थ चुकीचा काढू नका. या काळात विशेष लक्ष द्या तुमच्या शब्दांवर. काही वेळा आपण रागात किंवा दुखावलेल्या अवस्थेत जे बोलतो ते नंतर दुरुस्त करणं कठीण जातं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. एखादी गोष्ट चुकीची वाटली तर आधी विचार करा, मला पूर्ण माहिती आहे का? मी जे ऐकलं ते खरंच तसंच आहे का? मी थोडा वेळ थांबलो तर निर्णय अधिक स्पष्ट होईल का? कामाच्या ठिकाणीही सावध राहा. प्रत्येक कल्पना सगळ्यांसमोर लगेच मांडू नका. तुमचं नियोजन, तुमचे प्रयत्न, तुमची प्रगती शांतपणे वाढू द्या, कारण काही वेळा जास्त बोलण्यापेक्षा सातत्याने काम करणं अधिक परिणामकारक ठरतं. तुम्ही जे निर्माण करत आहात त्याला वेळ द्या. घरामध्ये संवाद वाढवत चला. प्रत्येक वेळी स्वतः बरोबर असल्याचं सिद्ध करण्याची गरज नसते. काही वेळा समजून घेणं हे जिंकण्यापेक्षा मोठं असतं. तुमच्या जवळच्या लोकांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, पण अपेक्षा इतक्या वाढू देऊ नका की त्यातून निराशा निर्माण होईल. आर्थिक आणि वैयक्तिक बाबतीत संयम ठेवणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो. अचानक मोठा निर्णय अजिबात घेऊ नका. कोणावरही पूर्ण अवलंबून राहू नका. स्वतःचा विचार करा, स्वतःचं नियोजन करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण शेवटी तुमचा मार्ग तुम्हाला चालायचा आहे, दुसरे कोणी येणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्वतःचं मन ऐका, पण मनातील प्रत्येक भीतीला सत्य समजू नका. काही वेळा मन थकलं की छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. त्यामुळे स्वतःला शांत ठेवा. थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. लिहा, विचार करा, निरीक्षण करा. मेष राशीच्या मित्रांनो, पुढचे 5 दिवस हे कोणापासून घाबरण्याचे नाहीत, तर स्वतःला अधिक समजून घेण्याचे आहेत. तुमच्या नात्यांना वेळ द्या.
तुमच्या निर्णयांना स्पष्टता द्या आणि तुमच्या मनाला शांतता द्या, कारण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय अनेक गैरसमज टाळू शकतो. मेष राशीच्या मित्रांनो, काही वेळा आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे आपल्याला समजून घेत नाहीत, आपले प्रयत्न दिसत नाहीत किंवा काही लोक अचानक बदलल्यासारखे वाटतात. पण लक्षात ठेवा, लोक बदलतात, परिस्थितीही बदलते आणि कधी कधी आपला दृष्टिकोनही बदलण्याची गरज असते. त्यामुळे पुढील काही दिवस कोणावर संशय घेण्यात घालवू नका, तर स्वतःला अधिक समजून घेण्यात घालवा. तुमच्याकडे एक मोठी ताकद आहे पुढे जाण्याची, पण काही वेळा वेग कमी करणंही आवश्यक असतं, कारण जेव्हा आपण खूप घाईमध्ये असतो तेव्हा लहान संकेत दुर्लक्षित होतात. म्हणून या काळात थोडंसं थांबा. लोक काय बोलतात हे व्यवस्थित ऐका, पण ते काय करतात हेही नक्की पहा. स्वतःला विचारा, मी प्रतिक्रिया देतोय की विचार करून उत्तर देतोय? मी प्रतिक्रिया देतोय की विचार करून उत्तर देतोय? अनेक वेळा आपल्याला दुखवणारी गोष्ट लोक नसतात, तर आपल्याला अपेक्षा असतात. त्या आपल्या अपेक्षा असतात. आपण जसं विचार करतो तसं सगळे विचार करतीलच असं नसतं. म्हणून अपेक्षा ठेवा, पण त्यांना वास्तवाची जोड द्या. कोणीतरी तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करेलच असं नाही, पण याचा अर्थ तुमची किंमत कमी झाली असाही होत नाही. कामाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या योजना तुमच्यासाठी काम करतात की तुम्ही योजनांच्या मागे थकून चाललात हे नक्की तपासा. तुमच्या योजना तुमच्यासाठी काम करतात की तुम्ही योजनांच्या मागे थकून चाललात हे तपासा. प्रत्येक संदेश स्वीकारणं म्हणजे प्रगती नाही. योग्य गोष्ट निवडणं ही देखील मोठी कला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये हो म्हणण्यापेक्षा मला विचार करू द्या हे वाक्य वापरायला शिका. घरातील वातावरणाकडेही लक्ष द्या. छोट्या गोष्टींवरून मोठे वाद वाढू देऊ नका. काही वेळा ऐकून घेणं हे बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं. घरातील लोकांशी शांतपणे बोला. गैरसमज लगेच दूर करा, कारण नातेसंबंध जपण्यासाठी वेळ लागतो, पण तोडण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात. या काळात स्वतःची ऊर्जा जपा. सतत प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न करू नका. तुमची शांतता, तुमचा वेळ आणि तुमची मेहनत यांची किंमत ओळखा. जे लोक तुमच्या प्रवासाचा आदर करतात त्यांच्यासोबत वेळ घाला आणि जे सतत तुमचं लक्ष विचलित करतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवा मित्रांनो. शिस्त ठेवा. भावनिक निर्णय टाळायचा आहे. छोट्या गोष्टींमध्ये नियमितपणा आणायचा आहे, कारण मोठी स्थिरता ही अनेक छोट्या सवयींमधून तयार होते. तुमच्या भविष्याचा पाया आजच्या सवयीमध्ये असतो. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील काही दिवस हे परीक्षा नाहीत, ती तयारी आहे. तर ती तयारी आहे. तुम्हाला कोणापासून पळायचं नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवायचं आहे. संयम ठेवा, निरीक्षण करा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. तुम्हाला अन्याय आवडत नाही. तुम्ही मनापासून काम करता आणि तुम्हाला गोष्टी स्पष्ट असाव्यात असं वाटतं. पण याच स्वभावामुळे काही वेळा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला खूप गुंतवून घेता.
कोणीतरी काही बोललं तर याचं उत्तर द्यायचं, कोणीतरी दुर्लक्ष केलं तर त्यामागचं कारण शोधायचं, कोणीतरी वेगळं वागलं तर लगेच मनावर घ्यायचं आणि हळूहळू मन थकवायला लागतं. म्हणून पुढील काही दिवस स्वतःसाठी एक नवीन नियम बनवा. प्रत्येक गोष्ट तुमची जबाबदारी नाही. प्रत्येक गैरसमज दूर करणं तुमचं काम नाही. प्रत्येकाला तुमचा हेतू समजावून सांगणं आवश्यक नाही. काही वेळ स्वतःच अनेक गोष्टी स्पष्ट करतो. त्यामुळे तुमची ऊर्जा जिथे आवश्यक आहे तिथेच वापरा. या काळात तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. काही वेळा आपण रागात जे बोलतो त्याचा परिणाम खूप दिवस राहतो. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. उलट काही वेळा शांतता हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. तुम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. आधी विचार करा, मग बोला. कामाच्या बाबतीतही हेच लागू होतं. प्रत्येक संधी तुमच्यासाठी नाही. प्रत्येक कल्पना लगेच सुरू करण्याची गरज नाही. स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या ध्येयाशी जुळेल का? माझ्याकडे यासाठी वेळ आणि ऊर्जा आहे का? जर उत्तर स्पष्ट नसेल तर थोडा वेळ घ्या. कारण योग्य निर्णय अनेक वेळा थांबवून घेतले जातात. नात्यांमध्ये एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, पण स्वतःला विसरू नका. एखाद्या व्यक्तीला महत्त्व देणं चांगलं आहे, पण स्वतःची किंमत कमी करून नाही. तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. तुमची शांतता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे सतत ताण निर्माण होतो तिथे थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कोणाच्या सांगण्यावर लगेच निर्णय घेऊ नका. आधी तपासा, विचार करा आणि मग पुढे जा. लहान गोष्टीकडे लक्ष दिलं तर मोठ्या चुका टाळता येतात. तुमच्या सवयी तुमच्या भविष्याला दिशा देतात. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील काही दिवस हे कोणावर संशय घेण्याचे नाहीत, तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे आहेत. तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवं आहे? आणि कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी खरंच महत्त्वाच्या आहेत हे समजून घेण्याची हीच ती वेळ आहे. आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणार नाही. मी माझ्या शांततेला प्राधान्य देईन. मी माझ्या निर्णयांवर विश्वास ठेवीन आणि मी पुढे चालत राहीन. मेष राशीच्या मित्रांनो, काही वेळा आयुष्य आपल्याला आधी संकेत देतं आणि नंतर परिणाम दाखवतं. एखादी गोष्ट वारंवार मनात येणं, एखाद्या निर्णयाबद्दल सतत गोंधळ वाटणं, काही नात्यांमध्ये संवाद कमी होणं, कामात लक्ष कमी होणं किंवा अचानक स्वतःला थकल्यासारखं वाटणं, हे सगळं नेहमीच मोठ्या संकटाचं चिन्ह नसतं. अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो की थोडं थांबा, माझ्याकडं लक्ष द्या आणि काय बदलण्याची गरज आहे ते पहा. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक शांतता वाईट नसते आणि प्रत्येक अंतर म्हणजे नातं संपलं असं नसतं. काही लोक त्यांच्या पद्धतीने गोष्टी हाताळतात. त्यामुळे मनामध्ये कथा तयार करण्याआधी संवाद करण्याचा प्रयत्न करा. कारण अंदाज आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक असतो मित्रांनो. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही स्वभावाने धाडसी आहात. तुम्हाला थेट बोलायला आवडतं, पण पुढील काही दिवसामध्ये एक वेगळी ताकद वापरून पहा, निरीक्षणाची. कोणीतरी काय म्हणाल यापेक्षा ते सतत काय करत आहेत हे पहा. तुमचं मन एखाद्या गोष्टीवर खूप प्रतिक्रिया देत असेल तर लगेच निर्णय घेऊ नका. स्वतःला वेळ द्या. कामाच्या बाबतीतही हेच लागू होतं. काही वेळा आपल्याला वाटतं की आपण मागे पडतोय,
पण प्रत्येक थांबलेली गोष्ट अपयश नसते. काही वेळा थांबणं ही तयारी असते. त्यामुळे पुढचे काही दिवस तुलना कमी करा आणि सातत्य वाढवा. रोज थोडं काम करा, पण ते मनापासून करा. नातेसंबंधामध्ये एक नियम ठेवा. जिथे स्पष्टता नाही तिथे अंदाज बांधू नका. जिथे स्पष्टता नाही तिथे अंदाज बांधू नका. एखाद्या व्यक्तीच्या एका वागण्यावरून पूर्ण मत बनवू नका. लोक बदलतात, वेळही बदलतो आणि अनेक वेळा परिस्थितीमुळे वागणूक बदलते. म्हणून आधी समजून घ्या आणि मग नंतर निर्णय घ्या. या काळात स्वतःच्या भावना लिहून ठेवा. मनात खूप विचार असतील तर त्यांना शब्द द्या. कारण अनेक वेळा आपण जे अनुभवतो ते बोलत नाही आणि मग ते मनामध्येच मोठं होत जातं. स्वतःला ऐका, स्वतःला वेळ द्या. आर्थिक बाबतीतही घाई टाळा. कोणतीही गोष्ट फक्त भावनेवर करू नका. निर्णय घेताना दीर्घकालीन विचार करा. आजची शिस्त उद्याची स्थिरता बनवते. मेष राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं मन शांत असेल तर बाहेरची परिस्थिती जास्त स्पष्ट दिसते. त्यामुळे पुढचे दिवस घाबरत नाही तर तयार होत घालवा. स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य लोकांवर विश्वास ठेवा आणि बाकी गोष्टींना वेळ द्या. मेष राशीच्या मित्रांनो, आयुष्यात काही दिवस असे असतात जेव्हा बाहेरचं फारसं बदलत नाही, पण आतमध्ये खूप काही बदलत असतं. विचार बदलतात, लोकांविषयीचा दृष्टिकोन बदलतो, स्वतःच्या मर्यादा समजायला लागतात आणि काही गोष्टी ज्या आधी खूप महत्त्वाच्या वाटायच्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. हा बदल चुकीचा नाही, उलट हा बदल तुमच्या वाढीचा भाग असू शकतो. या काळात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणत्या गोष्टीसाठी इतका थकत आहे? ती गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची आहे का? कारण काही वेळा आपण इतरांना समजवण्यात, सर्वांना खुश ठेवण्यात किंवा प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःचं मन ऐकायचं विसरतो. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये एक नवीन सवय सुरू करा. प्रतिक्रिया देण्याआधी स्वतःला वेळ द्या. एखादी गोष्ट ऐकली, पाहिली किंवा जाणवली तर लगेच निर्णय घेऊ नका. स्वतःला विचारा, मला पूर्ण चित्र माहिती आहे का? मी शांत मनाने विचार करतो आहे का? हा निर्णय माझ्या भविष्यासाठी योग्य आहे का? कामाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रगती नेहमी मोठ्या बदलांमध्ये दिसत नाही. काही वेळा वेळेवर उठणं, नियोजन करणं, एक काम पूर्ण करणं आणि सातत्य ठेवणं हीच मोठी प्रगती असते. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमचा वेग तुमचा आहे. नात्यांमध्येही एक बदल आवश्यक आहे. सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे आदर आहे तिथे नातं वाढतं. जिथे सतत स्पष्टीकरण द्यावं लागतं तिथे थकवा वाढतो. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखा. प्रेम आणि आदर दोन्ही महत्त्वाचे आहेत. या काळात स्वतःच्या आरोग्याकडे आणि मनाकडेही लक्ष द्या. थकलेलं मन अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढतं. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. थोडा वेळ स्वतःसोबत घालवा. मोबाईलपासून दूर राहा. मनाला शांत होऊ द्या. आर्थिक बाबतीत स्थिरता ठेवा. दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून राहू नका. स्वतः विचार करा. छोट्या सवयी बदलल्या तर मोठा फरक पडू शकतो. कारण प्रत्येक मोठा बदल लहान पावलांनी सुरू होतो. मेष राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, पुढचे दिवस कोणावर शंका घेण्यासाठी नाहीत तर स्वतःला अधिक समजून घेण्यासाठी आहेत. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते टिकवा. जे थकवतं ते सोडा आणि जे स्पष्ट नाही त्याला थोडासा वेळ द्या. मेष राशीच्या मित्रांनो, काही वेळा आपण आयुष्यात इतके पुढे धावत असतो की आपण कुठे चाललो आहोत हेच विचारायचं विसरतो. आपण सगळ्यांना वेळ देतो पण स्वतःला नाही. आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःच्या मनाचं ऐकत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की बाहेर सगळं ठीक असतं पण आतमध्ये थकवा जाणवतो. म्हणून आजचा हा संदेश आहे, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. स्वतःला काही प्रश्न विचारा,
मी कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ होत आहे, मी कोणासाठी स्वतःला जास्त बदलतो आहे, मी जे निर्णय घेतो आहे ते माझ्या मनापासून आहेत का, फक्त परिस्थितीमुळे नाहीत. हे प्रश्न सोपे वाटतात पण त्यांची उत्तरं खूप खोल असू शकतात. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जवळचा माणूस तुमच्या विरुद्ध नाही आणि प्रत्येक शांतता म्हणजे धोका नाही. काही वेळा आपलं मन थकलं की ते जास्त विचार करतं, त्यामुळे विचार आणि वास्तव यामध्ये फरक ठेवायला शिका. जर एखादी गोष्ट मनाला त्रास देत असेल तर त्याबद्दल बोला, पण आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. कामाच्या बाबतीत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. सातत्य ठेवा पण स्वतःवर जास्त दडपण आणू नका. प्रत्येक दिवस परिपूर्ण जाईलच असं नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवू शकतो. छोट्या प्रगतीलाही महत्त्व द्या. नातेसंबंधामध्ये एक नियम लक्षात ठेवा, जिथे आदर नाही तिथे फक्त उपस्थिती ठेवून उपयोग नाही, पण जिथे प्रेम आणि समजूत आहे तिथे वेळ द्या. सतत कोणाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. लोक बदलतात जेव्हा त्यांना बदलायचं असतं, तेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यात स्पष्टता आणि शांतता ठेवा. या काळात तुमची दिनचर्या सुधारा. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, कामासाठी वेळ द्या आणि विश्रांतीलाही तितकंच महत्त्व द्या, कारण थकलेलं मन योग्य निर्णय घेत नाही. तुमचं मन आणि तुमचं शरीर दोन्ही तुमच्या प्रवासाचा भाग आहेत. आर्थिक बाबतीत थोडी शिस्त ठेवा. भावनेतून निर्णय टाळा. दुसऱ्यांच्या यशाशी तुलना करू नका. तुमचा वेग वेगळा असू शकतो आणि ते पूर्णपणे ठीक आहे. सातत्याने संयम अनेक वेळा वेगापेक्षा मोठं काम करतात. मेष राशीच्या मित्रांनो, आता आपण शेवटच्या अगदी जवळ आलो आहोत. या प्रवासातून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, परिस्थितीपेक्षा तुमची प्रतिक्रिया मोठी असते, लोकांपेक्षा तुमची शांतता महत्त्वाची असते आणि भविष्यापेक्षा आजचा निर्णय जास्त प्रभावी असतो. मेष राशीच्या मित्रांनो, या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली. कोणताही बाहेरचा काळ तुमचं आयुष्य पूर्णपणे ठरवत नाही. तुमचे निर्णय, तुमच्या सवयी, तुमचा दृष्टिकोन आणि तुमची सातत्यपूर्ण कृती हे तुमच्या पुढच्या प्रवासाला दिशा देतात. त्यामुळे मोठा धोका या शब्दाकडे घाबरण्याच्या नजरेने पाहू नका. याचा अर्थ असा घ्या की आता थोडं जास्त जागरूक व्हायची, स्वतःला अधिक समजून घ्यायची आणि योग्य गोष्टींना प्राधान्य द्यायची वेळ आली आहे. काही वेळा आयुष्यात आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती बदलली, एखादं नातं दूर गेलं, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, पण प्रत्येक बदल वाईटच असतो असं नाही. काही बदल आपल्याला मजबूत बनवतात, काही अनुभव आपल्याला सीमा शिकवतात, काही लोक आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. त्यामुळे जे घडलं त्यात अडकून राहू नका. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पुढचे दिवस भीतीमध्ये घालवणार की तयारीमध्ये? कारण दोन्ही एकाच वेळी करता येत नाही. जर तुम्ही तयारी निवडली तर तुमचं लक्ष उपायांवर जाईल. जर तुम्ही भीती निवडली तर तुमचं लक्ष फक्त समस्यांवर राहील. मेष राशीच्या मित्रांनो, पुढच्या काळात काही साधे नियम ठेवा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देऊ नका. प्रत्येक निर्णय घाईने घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीवर पूर्ण अवलंबून राहू नका, पण त्याच वेळी प्रत्येकावर संशयही घेऊ नका. संतुलन ठेवा, कारण स्थिर मनच योग्य दिशा निवडू शकतं. कामाच्या बाबतीत सातत्य ठेवा. आज छोटं वाटणारं काम उद्या मोठा परिणाम देऊ शकतं. नात्यांमध्ये आदर ठेवा. स्वतःचा आवाज ऐका. तुमच्या वेळेची किंमत ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सतत दोष देणं बंद करा. प्रत्येक दिवस नव्याने सुरुवात करण्याची संधी असू शकतो. या संपूर्ण ऐकलं तुम्ही, त्याविषयी जागरूक राहा पण घाबरू नका. विचार करा पण जास्त विचारात हरवू नका. लोकांवर विश्वास ठेवा पण स्वतःला विसरू नका. बदल स्वीकारा पण तुमची मूल्ये सोडू नका, कारण शेवटी तुमच्या आयुष्याचा मार्ग तुमच्याच पावलांनी तयार होतो. मेष राशीच्या मित्रांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या, ते म्हणजे की मी शांत राहीन. मी शांत राहील. मी विचार करून निर्णय घेईल. मी विचार करून निर्णय घेईन. मी स्वतःचा आदर करीन. मी पुढे चालत राहीन. जर तुम्ही ही संपूर्ण भाग इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय स्वामी समर्थ.
मी नव्या सुरुवातीसाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.